होडगी रोडवरील विमानतळावरून विमानसेवा सुरू करण्यासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासोबत सोलापूर विकास मंचच्या पदाधिकाऱ्यांची झालेली बैठक निष्फळ ठरली. होडगी रोड विमानतळावरून नागरी विमानसेवा सुरू करण्यासाठीच्या प्रमुख अडथळ्यांविषयी फक्त चर्चाच झाली. ठोस कार्यवाहीचे आश्वासन न मिळाल्याने चक्री उपोषण सुरू ठेवण्याचा निर्णय मंचच्या सदस्यांनी घेतला आहे. खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी, माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, महापालिका आयुक्त पी शिवशंकर, आमदार सुभाष देशमुख, आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या उपस्थितीत आज नियोजन भवन येथे बैठक झाली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. बैठकीत मंचचे सदस्य केतन शहा, विजय कुंदन जाधव, अॅडव्होकेट प्रमोद शहा, योगीन गुर्जर, मनोज क्षीरसागर, अॅडव्होकेट दत्तात्रय अंबुरे, आनंद पाटील, सुहास भोसले आदी उपस्थित होते. होडगी रोड विमानतळावरून नागरी विमानसेवा सुरू होईपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चक्री उपोषण सुरू राहणार आहे. उपोषणाच्या 13व्या दिवशी ऑल इंडिया पेस्ट कंट्रोल असोसिएशन, पूर्व विभाग, सार्वजनिक वाचनालय, भावसार व्हिजन, भारतीय माजी सैनिक संघटना, ऑल इंडिया ह्युमन राईट्स, अखिल विश्व वारकरी संघ, मराठा सेवा संघ, नीलकंठेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ यासह विविध संस्था व संघटनांनी पाठिंबा दिला.